नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्या आजच्या सुंदर कथेचं नाव आहे मिसेस अग्निहोत्री. रिया आणि आशिषचा विवाह खूपच थाटामाटात पार पडला होता. आशिष आपल्या बेडरूममध्ये उत्साहाने दाखल झाला, पण रियाची स्थिती पाहून आशिष काळजीत पडला. रिया खिडकीतून बाहेर पाहत होती, पण तिचे पाणावलेले डोळे आशिषच्या नजरेतून सुटले नाहीत. आशिषने विचारले, तू या लग्नामुळे खुश नाहीस का? पाठवणी करून 4 तास उलटले तरीही तू रडते आहेस. रियाने मान झुकवली. असं काही नाहीये. सहजच डोळ्यात पाणी आलं. रियाने उत्तर दिले. आशिषने रियाच्या दोन्ही खांद्यांवर हात ठेवून तिला आश्वासित केले, तू आजपासून अग्निहोत्री घराण्याची सून आहेस आणि माझी बायको आहेस. तू विचार करण्याआधीच तुझ्या सर्व गरजा पूर्ण केल्या जातील. जस्ट रिलॅक्स बेबी. आता शांतपणे झोप. उद्या बोलू आपण. दुसऱ्या दिवशी घरात पूजा होती. सर्वजण रियाच्या मागेपुढे करत होते, पण रियाचं लक्ष मात्र दुसरीकडेच होतं. पूजेच्या वेळी तिला पुन्हा पुन्हा हटकलं जात होतं. संपूर्ण दिवस ती अबोलच होती. आशिष तिच्या वागण्यामुळे काळजीत पडला होता. रात्रीच्या वेळी आशिष बेडरूममध्ये आला. रिया आरशासमोर बसली होती. आशिष तिच्या मागे उभा राहून तिच्या सौंदर्याची स्तुती करू लागला. आशिष रियाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होता, पण रियाकडून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. काय प्रॉब्लेम आहे? मी तुझ्याशी बोलतोय आणि तू दुसराच विचार करते आहेस. आशिष वरच्या आवाजात ओरडू लागला. रिया आशिषच्या अशा वागण्याने घाबरली आणि तशीच बसून राहिली. आशिष रात्री 12 वाजता पायीच बंगल्याबाहेर तावातावाने निघून गेला. तिसऱ्या दिवशी रियाचा भाऊ आणि तिच्या माहेरहून एक नौकर संतोष रियाला भेटायला आले. संतोषने गुपचूप रियाला एक पाकिट बेडरूममध्ये जाऊन दिलं. भाऊ सासरहून निघून जाताच रियाने पाकिट उघडलं आणि अधीरपणे त्यात ठेवलेल्या तिच्या प्रियकर सारंगच्या चिठ्ठ्या ती वाचू लागली. रिया चिठ्ठ्या वाचत होती आणि बेडच्या खाली टाकत होती. इतक्यात आशिष खोलीत आला. आशिषने एक चिठ्ठी उचलली आणि वाचू लागला. आशिषच्या सर्व हकीकत लक्षात आली. आशिष केव्हा खोलीत आला हे रियाला कळलंच नाही, पण आशिषला चिठ्ठी वाचताना पाहून ती घाबरली. आशिषने रागाने 4 गोष्टी सुनावून रियाला घरातून निघून जाण्यास सांगितलं. रियाजवळ काहीही उत्तर नव्हतं. रियाला आता आपल्या चुकीची जाणीव झाली होती. आशिषच्या भावनांशी खेळण्याचा तिला काहीही अधिकार नव्हता. रियाने स्वतःला एका खोलीत कोंडून घेतलं. आता पुढे काय होणार या विचाराने ती खूपच घाबरली आणि रडू लागली. आता माहेरीही तिला कोणीही स्वीकारणार नाही ही गोष्ट रियाला माहीत होती. रात्रीचे 9 वाजले होते. रिया आतुरतेने आशिषची वाट पाहत होती. तिला त्याची माफी मागण्याची इच्छा होती. खिडकीतून तिचे डोळे आशिषला शोधत होते. इतक्यात एक गाडी बंगल्यासमोर उभी राहिली. आशिषचे मित्र त्याला घरात आणत होते. आशिषच्या एका हाताला फ्रॅक्चर झालं होतं आणि तो उभाही राहू शकत नव्हता. आशिषचे मित्र त्याला बेडरूममध्ये घेऊन आले. कुटुंबातील सर्व लोक खोलीमध्ये जमा झाले. काय झालं माझ्या मुलाला? कोणीतरी सांगा, मला भीती वाटतेय, रियाची सासू आशिषच्या मित्रांना विचारत होती. काही नाही झालं आई, बस छोटंसं ॲक्सिडेंट झालंय. आपल्या मुलाचं नवीन नवीन लग्न झालंय होतं असं कधी कधी बायकोच्या आठवणीने. आता या निमित्ताने दोघांना सोबत राहता येईल. जे होतं ते चांगल्यासाठीच होतं आई. काय चांगल्यासाठी होतं? माझ्या मुलाचा हात मोडलाय, त्याच्या पायाला जखमा झाल्या आहेत. रिया, दुसरा शर्ट आण पाहू. किती रक्ताने माखलाय ह्याचा शर्ट. हो आई, रियाने सांगितलं. आशिषला तर रियाकडे पाहण्याची इच्छाही नव्हती आणि रिया त्याच्या एका कटाक्षासाठी आसुसलेली होती.
चला चला, आता सर्व खाली चला, थोडंसं काम वहिनीलाही करू द्या. सर्वजण बेडरूममधून बाहेर निघून गेले. रिया शर्ट घेऊन आली, पण आशिषने तिच्याकडे रागाने तोंड फिरवले. रिया शर्ट घेऊन आली, पण आशिषने रागाने तोंडच फिरवलं. अहो, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. मला माहीत आहे मी माफी मागण्याच्या लायकीची सुद्धा नाहीये, पण प्लीज मला माझी चूक सुधारण्याची संधी द्या. मला माफ करा. आता तुमच्याशिवाय मला या जगात कोणाचाही आधार नाहीये. रिया त्याच्याकडे कळवळीने विनंती करत होती. तू लग्नापूर्वीच सर्व गोष्टी सांगितल्या असल्यास माझं आयुष्य बर्बाद झालं नसतं ना, आशिषही चिडून म्हणाला. काय बोलताय तुम्ही लोक? रिया, तू काही कामाची नाहीस. आण शर्ट इकडे, मलाच बदलावे लागेल. एक कप आलं घातलेला चहा घेऊन ये माझ्या मुलासाठी, सासूने रियाला सांगितलं. दुसऱ्या दिवशी रिया पुन्हा शर्ट घेऊन आशिषच्या समोर उभी राहिली. तुला माझ्या मागे पुढे करण्याची काहीही गरज नाहीये, आशिष रियाशी वैतागून बोलत होता. ते तर आहेच. रिया आमची सून नाही, मुलगी आहे. रिया आता सर्वांसोबत छान मिळून मिसळून राहायची, परंतु तरीही आशिष आणि तिच्यामधला दुरावा काही संपत नव्हता. रात्रीचे 2 वाजले होते. घरातील सर्व लोक गाढ झोपले होते. आशिषला मात्र झोप काही केल्या येत नव्हती. रिया ही बेडवर पहुडलेली होती, पण तिच्या डोक्यात अनेक विचार येत होते. रिया आता आशिषचा शर्ट बदलणं, त्याला जेवण भरवणं, स्पंजने त्याला वॉश करणं ही सगळी कामं करत होती, परंतु आशिषकडून कोणतीही प्रेमाची पावती तिला मिळत नव्हती. काही दिवसातच आशिष पूर्ण बरा झाला. आशिषचा एक मित्र कोलकात्यात राहत होता. आशिषने त्याला सारंगला शोधायला सांगितलं. सारंग रियाच्या समोरच्या घरात भाड्याने राहत होता. आपल्या बिझनेससाठी तो काही दिवस दिल्लीला आला होता, पण रिया पुन्हा पुन्हा जेवण घेऊन त्याच्या घरी जात असे. रियाचे वडील रोज संध्याकाळी सारंगसोबत फिरायला जात असत. सारंगही काही ना काही बहाणा करून रियाच्या घरी येऊन बसत असे. सर्व काही नीट चाललं होतं. एके दिवशी सारंगने रियाच्या वडिलांच्या फोनवर मेसेज पाठवून रियाला मागणी घातली होती. सारंगचा मेसेज वाचून रियाच्या वडिलांनी सर्वप्रथम त्याला कॉलनीच्या बाहेर काढलं आणि मग आपल्या जीवनातून. सारंग दुसऱ्या जातीचा होता, पण तो जर फॅमिली फ्रेंड बनू शकतो तर मग जावई का नाही? ही गोष्ट रिया आणि सारंगला शेवटपर्यंत कळालीच नाही. सारंग लग्नाच्या दिवसापर्यंत त्याच शहरात तिची वाट पाहत राहिला आणि शेवटी कोलकात्याला परतला. एके दिवशी आशिषने नोकर संतोषला पकडलं आणि ही सर्व माहिती मिळवली. आशिषचे आई वडील काही दिवसांसाठी तीर्थयात्रेला निघून गेले. सोबत घरातील नोकरांनाही घेऊन गेले. आता रिया आणि आशिषशिवाय घरात कोणीही नव्हतं. तरीही आशिषने रियावर ती बायको असल्याचा हक्क गाजवला नाही आणि नाही तिच्याजवळ जाण्याचा कधी प्रयत्न केला. आशिषला रिया आवडत होती, परंतु रियाचा आनंद तर सारंगमध्ये होता. तुम्ही नाश्ता करून गेलात तर बरं होईल. मी आईंसारखं नाही बनवू शकत, पण मी प्रयत्न केला आहे. तुम्ही मला नाराज करणार नाही अशी अपेक्षा आहे मला. जरूर, असं म्हणत आशिषने रियाने बनवलेला नाश्ता खाल्ला. दुसऱ्याच दिवशी ते दोघेही कोलकात्याला आले. दोघेही एका हॉटेलमध्ये उतरले. आशिषने रियासाठी वेगळी खोली बुक केली होती. रात्रीचे 2 वाजले होते. रियाला काहीच कळत नव्हतं. रिया आशिषची बोलताना नेहमी घाबरत असे. त्याच्याशी नजरानजर करण्याची तिची हिंमत नव्हती. रात्रीचे 2 वाजले होते. रियाला झोपच येत नव्हती. तिने आशिषच्या खोलीचा दरवाजा वाजवला. तू एवढ्या रात्री झोपली नाहीस का अजून? मी आत येऊ शकते का? आपण कोलकात्याला का आलोय?
रियाने आशिषला विचारलं. आशिष म्हणाला, सारंगला भेटायला. तू सारंगसोबतच जास्त खुश राहशील. मला काय हवंय याचा निर्णय तुम्ही कसा काय घेतलात? स्त्रियांचे निर्णय नेहमी पुरुषच का घेतात? रियाने विचारलं. कारण स्त्री स्वतः आपल्या जीवनाचे निर्णय नाही घेत. तू सारंगसोबत पळून जायला हवं होतं किंवा लग्नानंतर त्याला पूर्णपणे विसरायला हवं होतं. पण यातील एकही निर्णय तू घेतला नाहीयेस. एखाद्या मुलीने घाबरत संपूर्ण आयुष्य माझ्यासोबत काढावं हे मला अजिबात मान्य नाहीये. माहेरी तुला जायचं नाहीये, त्यामुळे तुला सारंगकडे मी पाठवत आहे. मी तुम्हाला घाबरत नाहीये. माझ्यामुळे तुम्हाला जो त्रास झाला त्यामुळे मला स्वतःची लाज वाटते. एखाद्या मुलीसाठी एखाद्या अनोळखी व्यक्तीसोबत राहणं किती कठीण असतं जेव्हा ती त्याला आवडत नाही हे तुम्हाला नाही कळणार. बहुतेक तुम्हाला माझ्यासारख्या उनाड मुलीसोबत आपलं आयुष्य घालवायचं नाहीये. पण मला माझ्या जीवनसाथीच्या रूपात तुम्हालाच पाहायला आवडेल. सारंगवर माझं प्रेम होतं, पण तो जीवनसाथीच्या रूपात कसा वागेल हे मला माहीत नाही. त्याच्यासोबत माझं काय भविष्य असेल हेही मला माहीत नाही. पण अग्निहोत्री कुटुंबासारखं कुटुंब मला दुसरीकडे कुठेही मिळणार नाही. तू पूर्ण शुद्धीत आहेस का? आशिषने तिला विचारलं. हो, मी आज पहिल्यांदा माझ्या मनातील गोष्ट तुमच्याशी बोलतीये. जर मी तुमच्यासोबत राहिले तर मला माहेरचं प्रेमही मिळत राहील. नेहमी आपल्या इच्छेनुसारच सर्व काही आपल्या आयुष्यात घडावं हे आवश्यक नाही. माझ्या वडिलांनी मोठ्या विश्वासाने माझा हात आपल्या हातात दिला आहे आणि ते कधी चुकीचं ठरू शकत नाही. या गोष्टीवर माझा पूर्ण विश्वास आहे. सारंग केवळ माझ्या घरासमोर राहत होता. त्याची फॅमिली, बिझनेस, मित्र या बाबतीत मला काहीही माहिती नाही. मला नाही ठाऊक की मी त्याच्या मागे एवढी वेडी का झाले होते. लग्न करण्यासाठी मुलाचं घराणं, उत्पन्नाची साधनं या गोष्टीही महत्त्वाच्या असतात. तुमच्यासोबत राहिल्यानंतर तुमच्या चांगल्या गोष्टींनी माझं मन जिंकलं आहे. त्यामुळं मला तुम्ही आता आवडू लागले आहात. रियाचं हे बोलणं ऐकून आशिषने विचारलं, याचा अर्थ आपल्याला आता पुन्हा दिल्लीला जावं लागेल? यावर रिया हसून म्हणाली, हो, नक्कीच. मला मिसेस अग्निहोत्री बनल्याचा पूर्ण अभिमान आहे. मित्रमैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला ही हृदयस्पर्शी कथा? कथा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.